नमस्कार मित्रांनो. आज आहे 16 जुलै जागतिक सर्प दिन. त्यानिमित्ताने काही सेकंडमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या अतिविषारी सापांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम सुरू करूया सर्वात विषारी सापांपासून म्हणजेच समुद्री साप. समुद्रात मिळणारे सर्व साप अतिविषारी असतात आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे अँटीव्हेनम ह्यांच्यावर उपयोगी नाही. आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 9 प्रजातीचे समुद्री साप आढळून येतात, जे की आहेत मलाका सी स्नेक, शॉर्ट सी स्नेक, ॲनिलेटेड सी स्नेक, बँडेड सी स्नेक, वायझॅक सी स्नेक, पेलाजिक सी स्नेक, हुकनोस सी स्नेक, येल्लो सी स्नेक आणि वायपराइन सी स्नेक. नंतर येऊ जमिनींवरच्या काही सापांकडे. 4 कॉमन साप जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळून येतात ते म्हणजे स्पेक्टेकल्ड कोब्रा, कॉमन क्रेट, रसल्स वायपर आणि सॉस्केल्ड वायपर. त्यानंतर काही 2 असे विषारी साप जे महाराष्ट्राच्या काही भागामध्येच आढळून येतात ते म्हणजे किंग कोब्रा, जो महाराष्ट्राच्या दक्षिणेत सिंधुदुर्ग गोवा बॉर्डर जवळ आढळतो, आणि बँडेड क्रेट जो दक्कनी पठारच्या जंगलांमध्ये दिसून येतो. त्यानंतर जाणून घेऊ काही असे साप जे विषारी तर आहेत पण फॅटल रिपोर्ट खूप कमी आहेत, जे की आहेत बॅम्बू पिट वायपर, कॅस्टो कोरल स्नेक, हम्पनोस पिट वायपर आणि मलबार पिट वायपर. या विषयावरती जर डिटेल व्हिडिओ हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि साप विषारी जरी असला तरी ते माणसाला टाळतात आणि सहसा बाईट करत नाहीत, जोपर्यंत त्यांच्या जीवाला त्यांना धोका वाटत नाही. तर ह्या जीवांना इजा पोचवू नका, पण समजून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.